जय भीम सर। आज की धम्म मेळावा कार्यक्रम के लिए 5 ऑफिसर, 8 सैनिक, 5 महिला सैनिक उपस्थित है। संपन्न श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, विविध ग्रामीण भागातून आलेले सर्व उपासक उपासिकांना सर्वांना सजने जय भीम। आज भिवंडी तालुक्याचं एक अभिनंदन करत आहे की तालुक्यात काम करणं आणि तालुक्यातून ज्या शाखा आहेत ह्या अगदी ग्रामीण शाखा आहेत आणि ग्रामीण शाखेमधून काम करताना धम्मकार्य समाजकार्य करताना खूप अवघड गोष्ट आहे, कारण वाहनं कमी असतात, आर्थिक नियोजन असतं, त्यातून एवढा कार्यक्रम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे। पहिल्या प्रथम मी संस्कार विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून भिवंडी तालुक्याचं हार्दिक असं कार्यकर्त्यांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करते। धम्माची शक्ती महान आहे, धम्माची शक्ती महान आहे, तीच तुमची शान आहे। भीम तुमचा पंच प्राण आहे, म्हणून आज तुम्हा आम्हाला माणसात मान आहे, म्हणूनच तुम्हा आम्हाला आज माणसात मान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बरीच पावलं ह्या भारतभूमीला लागली आणि ह्या भारतातील तमाम दलित शोषित बहुजन समाजाच्या जीवनाचं सोनं झालं आणि आज सर्व बहुजन समाजाच्या जीवनाचं सोनं झालं, कारण जो समाज बहुजन होता त्याला नव्हता, पण वाचा बोलू शकत नव्हता। अशा साऱ्या समाजाचा आज सारा समाज बोलू लागला, अन्याय विरुद्ध लढू लागला, वाचा बोलू लागला। हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मक्रांती आपण म्हणतो की साऱ्या विश्वामध्ये साऱ्या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अन्य आणि अख्खी ओळख कशी बाबासाहेब आंबेडकरांची जन्मक्रांती आहे। ज्या अन्याय करणाऱ्या शोषकांच्या समाजाला नकारून नवीन विचार पद्धती स्वीकारणं हे बऱ्याच समाज सुधारकांनी कार्य केलं, पण ते शक्य झालं नाही। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीने हे घडवून आणलेलं आहे। बघा, बाबासाहेब आंबेडकरांची जी धम्मक्रांती आहे की धम्मक्रांती ना भूतो ना भविष्य अशी बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती आहे, बाबासाहेबांनी केलेली आहे। ज्या अन्याय करणाऱ्या शोषकांच्या समाजाला नाकारणं, देव नाकारणं हे बऱ्याच लोकांना जमलं नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीने हे घडवून आणलेलं आहे, देव नाकारणं। आज बघा, बौद्ध समाज बघा 21व्या शतकात एक क्रांतिकारक समाज म्हणून बौद्ध समाजाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे, कारण क्रांतिकारी समाज कोणता आहे तर आज बौद्ध समाज आहे। शिक्षणात समाज पुढे कोणता आहे तर बौद्ध समाज आहे, कारण ही क्रांती कशामुळे झालेली आहे? 14 ऑक्टोबर 1956 ला धर्मांतर झालं आणि धर्मांतरामुळे ही आपली क्रांती झालेली आहे। काय लोक म्हणतात की बौद्धांना आरक्षण आहे म्हणून त्यांची क्रांती झालेली आहे किंवा प्रगती झालेली आहे, तर फक्त बौद्ध धम्म स्वीकारणे नाही तर बाबासाहेबांची जी तत्व आहेत, विचार प्रणाली आहे, ह्याची कास बौद्ध समाजाने पकडलेली आहे। जो बहुजनांचा पैसा देवा धर्मावर खर्च होत होता तोच पैसा बौद्ध समाजाचा आता मुलांच्या शिक्षणावर खर्च होतोय। ही मानसिक परिवर्तन बौद्ध समाजाचं झालेलं आहे, म्हणून बौद्ध समाज आज प्रगती पथावर आहे। बौद्ध समाजाने अंधश्रद्धा सोडलेली आहे।
आहे. पण बौद्ध समाजाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आज वेगळा आहे. बघा, पारतंत्र्याच्या तंत्रातून सुटण्याची म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला जसा भारत देश स्वतंत्र झाला आणि भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्व देश कसा स्वाभिमानाने अभिमानाने जगू लागला. तेच वैभव 14 ऑक्टोबर 1956ला बहुजन समाजाच्या दलित शोषित समाजात 14 ऑक्टोबर 1956च्या क्रांतीमुळे झालेला आहे, धम्मक्रांतीमुळे झालेला आहे. बघा, वेळ फक्त 5 मिनिटाचीच दिलेली आहे. आभाळ मोजतो आम्ही, आभाळ मोजतो आम्ही, बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे. आम्हाला बंदूक तोफा शस्त्र साठा नको, आम्ही शब्दांनीचा रान पेटवतो, बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे. आम्ही वादळ रोखतो आम्ही, बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे. बाबासाहेब आंबेडकरांची जी धम्मक्रांती बाबासाहेबांनी केली नसती तर अभिमानाचं ताट मानायचं जीवन आपण जगलो नसतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती फक्त धम्मचक्र प्रवर्तन दिनाला एक दिवशी साजरा करून जमणार नाहीये. आता आपला येणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन 17 असणार आहे, तर आपण वर्षभर धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरे करणं गरजेचं आहे. 365 दिवस आपण धम्मकार्य करणं गरजेचं आहे. फक्त एक दिवस 14 एप्रिल किंवा धम्मचक्र प्रवर्तन अशा मोजक्या दिवशी आपण जागृत होतो, नाहीतर बाकीच्या दिवशी जसे आहोत तसेच राहतो. तर आपल्याला आज जागृत होणं काळाची गरज आहे. त्यावेळेस आपले सर्व अजून बरेच आपले हक्क अधिकार किंवा आता बघा महाबोधी विहार आहे, नागपूरची दीक्षाभूमी आहे, हे सर्व आपल्या ताब्यात केव्हा येणार? आपण 365 दिवस ज्यावेळेस जागृत राहू त्यावेळेस आपल्या सर्व हक्क अधिकार हे आपल्या ताब्यात येणार आहेत. फुलाने विसरू नये, फुलाने विसरू नये, मी सुगंधामुळे आहे, सुगंधाने विसरू नये, सुगंधाने विसरू नये, मी फुलामुळे आहे, फुलाने विसरू नये, मी फांदीमुळे आहे, फांदीने विसरू नये, मी खोडामुळे आहे, खोडाने विसरू नये, मी मुळामुळे आहे, मुळाने विसरू नये, आम्ही जमिनीमुळे आहे, तुम्ही आम्ही संपूर्ण भारतीयांनी विसरू नये. आम्ही बाबासाहेबांमुळे आहोत, आम्ही बाबासाहेबांमुळे आहोत, आम्ही बाबासाहेबांमुळे आहोत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि मी इथेच थांबते. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान.